Presented by Nagpur Municipal Corporation, Nagpur. Powered by सोसायटी चहा, चहा जसा असायला हवा. कीर्ती अगरबत्ती 12 प्रकारच्या सुगंधामध्ये उपलब्ध. हेल्थ पार्टनर डॉक्टर दिलीप डोनेकर, DGC, नेचुरोपैथी से कैंसर जैसी जटिल बीमारी का इलाज. मॉडर्न होम्योपैथी प्राइवेट लिमिटेड, मल्टी स्पेशलिटी रिसर्च एंड ट्रीटमेंट सेंटर, द क्यूरेटिव लाइन ऑफ ट्रीटमेंट. ग्रूमिंग पार्टनर Dr. Hitasha's Skin Clinic, Happy Holistic Healing in association with Nirali Cookery and Bakery Institute, Chef Neeraj Jain, Sadar Nagpur. 7-star Doors, Steel Doors Solution, आपके घर की सुरक्षा का सबसे मजबूत साथी. गिफ्ट पार्टनर सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. एजुकेशन पार्टनर Symbiosis, Center for Skill Development, Nagpur. Registration open. Channel partner ABP Mazha, channel number 271. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जोश आणि जल्लोष म्हणजे गणपती उत्सव. लहान थोर पोर मोठे सारे या जल्लोषामध्ये सामील होतात आणि हा जल्लोष तुम्ही आज या ठिकाणी बघू शकता. नमस्कार, मी विनोद आणि मी घेऊन आलेलो आहो NMC आणि UCN प्रेझेंट्स बाप्पा मोरया, पावर्ड बाय सोसायटी टी, चहा जसा असायला हवा. कीर्ती अगरबत्ती 12 प्रकारच्या सुगंधामध्ये. हेल्थ पार्टनर डॉक्टर दिलीप डोनेकर, नेचुरोपैथी से कैंसर जैसी जटिल बीमारी का इलाज. मॉडर्न होम्योपैथी, द क्यूरेटिव लाइन्स ऑफ ट्रीटमेंट. ग्रूमिंग पार्टनर डॉक्टर हिताशास हैप्पी होलिस्टिक स्किन क्लिनिक इन एसोसिएशन विथ निराली कुकरीज एंड बेकरी इंस्टीट्यूट. 7-स्टार डोर, अपने घर की सुरक्षा का मजबूत साथी. गिफ्ट पार्टनर सुंदर कोकोनट बिस्किट, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. एजुकेशन पार्टनर सिम्बोसिस सेंटर फॉर स्किल डेवलपमेंट एंड चैनल पार्टनर ABP माझा, चैनल नंबर 271. तर नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे UCN बाप्पा मोरया पुन्हा एकदा तुम्हाला अशा पंडॉलमध्ये घेऊन आलेला आहे जिथलं डेकोरेशन, जिथले देखावे आपल्या नागपुरात सुप्रसिद्ध आहे. तर चला मित्रांनो, बघूया आज भेंडे लेआउटचा गणपती. आपण आज आंजणाद्री पर्वताचा देखावा अनुभवला, जो महावीर हनुमान यांच्या जन्मस्थळाच्या रूपाने ओळखला जातो. हा पर्वत दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात आहे आणि हनुमान भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. अंजनाद्री पर्वताला हनुमानाच्या आई अंजना देवीच्या नावाने ओळखले जाते. या पर्वतावर पौराणिक मान्यता आहे की अंजना देवीने येथे तपस्या केली होती, ज्याच्या परिणाम स्वरूप हनुमान यांचा जन्म झाला. येथे एक हनुमान मंदिर आहे, ज्यामध्ये दररोज भक्त मोठ्या श्रद्धेने येतात. पर्वताच्या शिखरावरून निसर्गरम्य दृश्य देखील अनुभवता येतात आणि आज असाच निसर्गरम्य दृश्य आज आपण थेट समोर बघतो आहे आणि लोक याचा आनंद घेऊन राहिलेले आहेत. तर मित्रांनो, या देखाव्याचा आनंद घेताना, गणेश उत्सवाचा आनंद घेताना एका गोष्टीची खबरदारी मात्र नक्की घ्या. NMC नागपूर तर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो की निर्माल्य हे निर्माल्य कलशमध्येच टाका. आपले नॅचरल रिसोर्सेसला तुम्ही कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवू नका आणि जर तुम्ही हानी पोहोचवताना जर कुठे नजर आले, तुम्ही जर दिसलात, तर NMC तर्फे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. याची खबरदारी तुम्ही स्वतः घ्या आणि स्वतः सुजाण नागरिक बना. तर मित्रांनो, त्यासोबतच एका गोष्टीची खबरदारी घ्या. गणपतीची मूर्ती विसर्जित करताना कृत्रिमरित्या बनवलेल्या टँक मध्ये तिला विसर्जित करा. इकडे तिकडे कुठेही विसर्जन करू नका आणि आपल्या नैसर्गिक प्रकृतीची काळजी घ्या.
नमस्कार, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विनोद आणि मी घेऊन आलेलो आहो युसेन आणि NMC प्रेझेंट्स बाप्पा मोरया. तर नुकतंच आपण या ठिकाणी सुंदर सुरेख मूर्तीचं दर्शन करून आलेलो आहोत आणि या ठिकाणी असलेली सजावट, या ठिकाणी असलेली थीम आपण संपूर्ण पाहून आलेलो आहोत. तर मित्रांनो, आता सुरू करूया बाप्पा मोरया तर्फे सुरू करतोय मी प्रश्न मंजुषा. सगळे तयार आहात का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला तर मित्रांनो, या प्रश्न मंजुषेला मी सुरुवात करतो आहे. रुही शेंडे या ठिकाणी आहे आणि ती एक पहिला परफॉर्मन्स एक मिनिटाचा परफॉर्मन्स आपण या ठिकाणी घेणार. फुलात बाई फुलल्या अवखळ वाऱ्यात काळोखवा. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, चला प्रश्न मंजुषेला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न अगदी सोपा आहे, ज्याला माहित आहे त्यांनी हात वरती करायचं. ठीक आहे, पहिला प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला विचारतो आहे. गणपतीचे 10 नाव कोण सांगणार? हात वरती करा. गणपतीचे 10 नाव कोण सांगणार? हा, या मला वाटलंच त्यामध्ये पण नारी पुढाकार असणार. बरं, तुम्हाला माहिती आहे गणपतीचे एकूण किती नाव आहेत? वा, क्या बात आहे, याकरता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 108 नावांपैकी 10 नावं मला तुम्ही सांगा. आता 108 नावांना माहित आहे तर 10 नाव एकदम लिहिल्या सांगून देणार तुम्ही. तुमचं नाव काय? सोनिया कावळे या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आणि तुमचं हार्दिक स्वागत आहे. बरं, 10 नाव सांगा. एकदंत, गजानन, वक्रतुंड, भालचंद्र, चिंतामणी, विघ्नेश्वर, मोरेश्वर, बल्लाळेश्वर, कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र. क्या बात आहे, सोनियाजींनी तर अगदी बरोबर दिलेलं आहे. आणि पुढील गिफ्ट हॅम्पर जे देईल त्यांना मिळत आहे ते कीर्ती अगरबत्ती 12 प्रकारच्या सुगंधासोबत उपलब्ध आहे. आणि हे गिफ्ट हॅम्पर तुमच्याकरिता या मॅम. सोनियाजींकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी व्हायला पाहिजे. वाव, बाई लय छान, लय जबरदस्त, आवडला मला. टाळ्या होऊन जाऊ त्या जोरदार. क्या बात. अच्छा, कुणाकुणाला अष्टविनायक माहित आहे? या सर. बरं, कुठले अष्टविनायक तुम्ही सांगणार? महाराष्ट्राचे की विदर्भाचे? महाराष्ट्राचे अष्टविनायक. बरं, ठीक आहे. चला, महाराष्ट्राचे अष्टविनायक आपण जाणून घेऊया. सर, तुमचं नाव काय? विजय काळबांडे. जी, यहाँ पर हमारे साथ विजय जी है. विजय जी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. क्या बात है विजय जी. जय विजय जी. बरं, सांगा महाराष्ट्राचे अष्टविनायक कोणते? एक राजनगावचा गणपती आहे. राजनगावचा गणपती आहे. नाव सांगू शकता? आता तुम्ही गावाचे नाव सांगणार फक्त, कुठल्या कुठल्या गावात आहे. बरं, एक राजनगावचा गणपती. दुसरा थेऊर. थेऊरचा गणपती. महाड. एक महाडचा गणपती. मोरेश्वर आहे, पण आता तुम्ही गाव सांगत होते म्हणून मी म्हटलं तुम्ही गाव सांगणार, आता तुम्ही गणपतीवर आलेत. बरं, यांच्या प्रयत्नांकरिता यांनी 4 नावं या ठिकाणी सांगितली. विजय सरांकरिता कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधासोबत उपलब्ध आहे आणि हे प्राइस तुम्हाला या ठिकाणी दिले जाते. कॉंग्रॅच्युलेशन सर. बरं, महाडला असलेला गणपती त्याचं नाव काय? कोण सांगणार? महाडला जो अष्टविनायकांपैकी एक आहे त्याचं नाव काय आहे? वरद विनायक. अगदी बरोबर सांगितलेलं आहे सर. क्या बात आहे. तुम्ही गुगल या ना सर, वरती या. तुम्ही गुगल करून नाही आले ना? संघर्ष टेंभुर्णे यांच्याकरिता बक्षीस आहे. त्यांनी अचूक उत्तर सांगितलेलं आहे. वरद विनायक हा महाडचा गणपती आहे. जोरदार टाळ्या. आणि हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला मिळत आहे कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधांमध्ये उपलब्ध. जोरदार टाळ्या. वेलकम सर, थँक्यू. ठीक आहे, लहान मुलांकरता या प्रश्नाचं उत्तर लहान मुलं देणार. ठीक आहे, बरं.
गणपतीच्या मुलांचे नाव काय? पूरब पटनायक. जी पटनायकजी. काय नाव आहे गणपतीच्या मुलांचं? शुभ आणि लाभ. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. चला तुमच्याकरता सुंदर बिस्किट्स, सुंदर कोकोनट बिस्किट यांच्यातर्फे बक्षीस आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रचिती बोरकर. प्रचिती बोरकर या ठिकाणी आमच्यासोबत आहे. सांगा काय अर्पण करतो आपण, काय आवडते गणपतीला? दुर्वा, दुर्वा, मोदक, मोदक. लाडू. नाही, ते चुकलं. दुर्वा आणि मोदक बरोबर सांगितलंय. बरं, तुमच्या उत्तराकरिता आम्ही तुम्हाला प्राइज तरी देतोय सुंदर बिस्किट यांच्यातर्फे. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या. यांच्याकरता 2 सांगितले, 2 त्यांना माहीत झाले. गणपतीला आवडणाऱ्या 4 शुभ वस्तूंची नावं सांगा जे आपण त्यांना अर्पण करतो. वैशाली काळवंडे यांनी जे उत्तर सांगितलेलं आहे शमीपत्र. मोदक, दुर्वा, जास्वंदाचं फूल आणि शमीपत्र. अगदी बरोबर. तर हे बक्षीस तुम्हाला मिळतं आहे. कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधांमध्ये उपलब्ध आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. क्या बात आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बरं, आता मला जर तुम्हाला अजून प्राइजेस पाहिजे लहान बालगोपाळांना, तर मला 4-5 लहान मुलं पाहिजे इथे लवकरात लवकर. गणपतीचा रँडम डान्स होणार. तुम्हाला नाचायचं आहे. चला, कोण येणार? या लवकर, या लवकर. बापरे, काय घोळका. लहान मुलं या सगळे. जर नाचणार, चला. नाचा नाचा. थोडस एनर्जी. हा, समोरूनच. वा, ते छोटंवालं बघ किती छान नाचलं. कुणाचा हात वरती करा लहानवाला. क्या बात आहे. चांगला डान्स पाहिजे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या लहान मुलांकरिता सगळ्या. चला मग तुमच्या सगळ्यांकरिता बक्षिसं या ठिकाणी आहेत. सुंदर बिस्किट्स यांच्यातर्फे. चला घ्या. हो माय फ्रेंड गणेशा लावला. आता बिस्किट घेऊन नाचवा. हा, त्या बिस्किट घेऊन नाचवा आता. घ्या. हे तिघं टेन्शन मध्ये आले. धरती ऊपर दरिया, दरिया के ऊपर अंबर, अंबर के ऊपर चंदा, चंदा के ऊपर तारे. सुंदर बिस्किट. स्वाद ऐसा जगह है दिल खिल जाए. क्या बात है. अंबर, अंबर के ऊपर चंदा, चंदा के ऊपर तारे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चला. बरं मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमच्या स्पॉन्सर्समध्ये सोसायटी टी, चहा जसा असायला हवा, तुम्ही नाव बघू शकताय. आणि त्यांचा एक युनिक कॉन्टेस्ट मी तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. आणि त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स तुम्हाला मी सांगणार आणि तुम्हाला त्याचं उत्तर त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉल करून द्यायचं आहे. ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका. जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे 4 ऑप्शन्स आम्ही तुम्हाला देणार. आणि तुम्हाला जर योग्य उत्तर माहीत असेल, कारण योग्य उत्तर मला सुद्धा माहीत नाही, 4 ऑप्शन्स त्या ठिकाणी आहे. योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कॉल करून, नंबरवर कॉल करून त्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपलं बक्षीस जिंकू शकता. तर प्रश्न आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आख्यायिकेनुसार गणेश चतुर्थीला कोणाचे दर्शन केल्यास चोरीचा आळ येतो? आख्यायिकेनुसार म्हणजे ज्या कथा आपण ऐकलेल्या आहेत, आपण म्हणजे इमॅजिनरी म्हणू शकता किंवा मग लोकांच्या मुखातून ऐकलेल्या कथा त्याला म्हणतात. तर त्यानुसार गणेश चतुर्थीला कोणाचे दर्शन केल्यास चोरीचा आळ येतो? आणि तुमचे ऑप्शन्स आहे 1 हत्ती, 2 सूर्य, 3 चंद्र आणि 4 गाय. उत्तर तुम्हाला टेलिफोन नंबर मी तुम्हाला सांगतोय, फोन नंबर आहे, नोट करून घ्या, त्यावर सांगायचं आहे. 9783
02544. नंबर पुन्हा रिपीट करतोय 9783025444. आणि सोसायटी टी तर्फे तुम्हाला आकर्षक बक्षीस या प्रश्नाचं उत्तर दिल्यास मिळणार. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आख्यायिकेनुसार गणेश चतुर्थीला कोणाचे दर्शन केल्यास चोरीचा आळ येतो? 1 हत्ती, 2 सूर्य, 3 चंद्र आणि 4 गाय. बरं, आता मला इथे एक पॉवर कपल पाहिजे. तुमच्यापैकी कोण आहे पॉवर कपल? इतक्यात नुकतंच लग्न झालेलं असावं किंवा नवीन लग्न, किंवा चालेल आम्हाला. तुम्ही वाटत नाही सर लग्न झालेलं. कोण येणार कपल? एक कपल पाहिजे आम्हाला इथे. चला लवकर या. हा, बाबांना मुलांनी पाठवलेलं आहे म्हणे आई बाबा जा. अर्धे प्रश्न, 5 प्रश्न, 5 पैकी 4 प्रश्न बरोबर दिल्यास तुम्हाला प्राइज मिळणार. ठीक आहे, ओके. चला आपण विदर्भातले लोक, पण आपण विदर्भातले प्रश्न तुम्हाला मी विचारतोय आणि जनरल पण राहणार. बरं ठीक आहे. पहिला प्रश्न सोपा प्रश्न आहे. नागपूरला असलेल्या गणपतीचं नाव काय? गणेश टेकडी. इकडे पाहून म्हणायचं आहे गणेश टेकडी. सर बरोबर आहे? गणेश टेकडी. बायको चुकली तरी नवऱ्यानं खरंच बरोबर लागतं बरं. गणेश टेकडी. गणेश टेकडी बरोबर, अगदी बरोबर. आणि अजून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो या ठिकाणी. बरं, सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली होती? लोकमान्य टिळक यांनी केली होती. 2 प्रश्नांची उत्तरं यांनी अगदी बरोबर दिलेली आहेत. बरं, समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कोकणातील सुप्रसिद्ध गणपतीचं नाव, एखाद्या सुप्रसिद्ध गणपतीचं. गणपतीपुळे. बरं, आणखी एका प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलात तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच प्राइज आम्ही देणार. बरं, आज तुम्ही या ठिकाणी कुठल्या गणपतीचं दर्शन करायला आलेले आहे? या पंडालचं नाव काय? जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. चला, 5 उत्तरं त्यांनी दिलेली आहे. आणि दोघांनाही या ठिकाणी कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधांसोबत उपलब्ध आणि यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देण्यात येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. नाव सांगा तुमचं नाव? विजयजी. दोघांनाही एक वाटून त्यांचं. कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधांमध्ये उपलब्ध. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणखी आम्हाला एक कपल पाहिजे. एक अजून सुपर कपल. बघा किती सोपे प्रश्न विचारले त्यांनी, उत्तर पण दिले, प्राइजही घेऊन चालले गेले. अच्छा, कपल मध्ये नवरा बायको जरूर नाही, भाऊ बहीण पण चालेल. अच्छा, आजच्या युगाप्रमाणे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होच म्हणाले. या हा ताई, या तुम्ही या. कोणाला घेऊन येतात? विजयरावांना. अच्छा, विजयराव तुमचे हसबंड आहे. या, एक कपल आणखी आलेला आहे या ठिकाणी. ताई एक गिफ्ट या ठिकाणी घेऊन गेलेले आहे. बरं, या विजयराव. बरं, पहिला प्रश्न असाच जनरल विचारायचा. किती वर्ष आले तुमच्या लग्नाला? 15. तुम्ही सांगा सर. इकडे बरोबर होच म्हणणार तुम्ही. पण 15 वर्ष झाले म्हणून. बरं, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही यांना पाहायला गेलो होते यांनी कोणत्या कलरचा ड्रेस घातला होता, आठवते का सर? आम्हाला काय माहिती, तुम्ही कोणताही म्हटलं असतं तरी आम्ही होच म्हटलं असतं ना सर. इकडे पुढे पाहायचं आहे. पुढे या ठिकाणी कुठे राहता सर तुम्ही? कुठे राहता? मानेवाडा बेसार रोडला राहता तुम्ही. बरं, खूपच छान. खरंच मला सांगा, आपला जो नागपूरमध्ये एक गणपती आहे, जो गडकरी साहेब तिथे आरती करायला पहिल्या दिवशी जातात, त्याचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही त्या भागात राहता म्हणून मी विचारलं. खूप प्रसिद्ध गणपती आपल्या. हा, नाव काय त्याचं? रेशीमबागच्या गणपतीचं नाव काय? राजा. रेशीमबागचा राजा, नागपूरचा राजा. अगदी बरोबर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या या ठिकाणी. बरं, या ठिकाणी जी थीम साकारण्यात आलेली आहे, तुम्हाला त्या थीम बद्दल माहित आहे? काय आहे? पुढं हनुमानजीचं दर्शन हे केलेलं आहे. म्हणजे हनुमानजीचं बर्थ, नंतर त्यांचा प्रवास पूर्ण लाईफचा, रामाला कसे भेटले, कुठे कुठे युद्ध झालं, ते सगळं हे केलेलं आहे. डिटेलिंग्स आहे ते. बरं, हे कुठले हनुमान आहे? त्याला एक वैशिष्ट्य आहे, त्याचं एक विशिष्ट नाव आहे. पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान, पण तरी एक विशिष्ट नाव आहे अजून त्याला.
बरं, या देखाव्याचं नाव आहे महावीर हनुमान चरित्र देखावा, जो तुम्ही या ठिकाणी बघताय. कुणाकुणाला माहित होतं? कुणाकुणाला? भरपूर लोकांना कदाचित माहित नव्हतं. बरं, ठीक आहे. तुम्ही खूप छान एक्सप्लेन या ठिकाणी केलं बाकी सगळ्या थीमबद्दल. आणि तुम्हा दोघांनाही हे बक्षीस या ठिकाणी मिळते आहे कीर्ती अगरबत्ती यांच्यातर्फे. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. बरं, आता अजून शेवटचे 2 बक्षिसं आमच्याकडे उरलेले आहेत. बरं, यांनी 8 अवतार सांगितले. आता मला सांगा, गणपतीचे 8 मुख्य अवतार यांनी सांगितले. आपण त्यांना दुर्गुणांना मात देण्याकरता त्यांनी हे 8 अवतार घेतले होते. त्यापैकी कोणी 1-2 तरी नावं सांगणार की कुठले अवतार होते ते? खूप सोपे आहे. गणपतीच्या आरतीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. आपण जनरली जेव्हा आरती घेत असतो, आरती म्हणत असतो, ये. बरं, नाव सांग तुझं. वेदश्री इथे आहे समोर बघून. श्री. बरं, कुठले अवतार आहेत? धूम्रकेतू. अगदी बरोबर. एक धूम्रकेतू हा त्यांनी रूप घेतला होता अहंकाराला नष्ट करण्याकरिता, अहंकारासुराला नष्ट करण्याकरिता. धूम्रकेतू. एकच लक्षात राहिलं तुला? आणि काहीतरी आहे. काहीतरी आहे स ने, पण काय आहे स वरून? आरतीमध्ये उल्लेख आहे सुरुवातीलाच. आपण जेव्हा पहिलंच नाव घेतो तेव्हा त्यांचं नाव घेत असतो. नाही, सुखकर्ता नाही. विघ्नहर्ता. बरोबर, विघ्नहर्ता. विघ्नहर्ता हा एक रूप त्यांनी घेतलेला होता. विघ्नेश त्याला म्हणू शकतो आपण. आणि विघ्नेश हा अवतार त्यांनी अज्ञानासुराला मात देण्याकरिता हा गणेशजीने घेतलेला होता. म्हणून त्यांना ज्ञानाचं दीपक सुद्धा म्हटलं जातात. आणि चला, वेदश्री हिला हे प्राइज देण्यात येत आहे. बरं, हे गिफ्ट छान प्रयत्न करीत होता. जोरदार टाळ्या. आणि त्यासोबतच एक महत्वाची सूचना, गणपती विसर्जन करताना एका गोष्टीची खबरदारी घ्या. NMCने कृत्रिमरित्या टँक्स लावलेले आहेत. त्या टँक्समध्येच गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करा. निर्माल्य कलश लावलेला आहे, त्या निर्माल्य कलशमध्येच निर्माल्य टाका. जर तुम्ही कुठल्याही पद्धतीची प्राकृतिक हानी करताना नजर आले, लक्षात आले, तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आणि ही सूचना जनहितार्थ जारी आहे. कृपया लक्षपूर्वक या गोष्टीचं पालन करा. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भेंडे लेआउटमध्ये सुंदर देखावे आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथलं हे नाविन्यच असतं की दरवर्षी काहीतरी नवीन भेंडे लेआउटचा गणपती घेऊन येत असतो. तर यावर्षीचं देखावं, त्याचं वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊया या मंडळाचे अध्यक्ष ईश्वर ढेंगळे यांच्यातर्फे. श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ आपला 36वा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा करीत आहे. मंडळातर्फे यावर्षी आंजनेद्री पर्वत, भगवान हनुमानाची चरित्रगाथा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. मंडळ 36 वर्षापासनं भक्तांसाठी नवनवीन देखावे या ठिकाणी साकारत आलेला आहे. मागच्या वर्षी श्रीकृष्ण लीला या ठिकाणी साकारण्यात आलेली होती. आणि यावर्षी काय नवीन भक्तांसाठी करायचं ही संकल्पना विचारात आणली. कमीत कमी 6 महिन्यापासनं माझी तयारी त्या देखाव्याला आणि संकल्पनेला समोर आणण्यासाठी लागली. आणि एक संकल्पना आली की यावेळेस आपण आंजनेद्री पर्वत, हनुमान जन्म ते त्यांच्या पूर्ण चरित्रावर आपण या ठिकाणी देखावा साकार करावा. आंजनेद्री पर्वतातूनच हे मंदिर त्या ठिकाणी आपण कोरीव कामातून ते तयार करायचं असं ठरवलं. आणि पूर्ण नॅचरल दृश्य या ठिकाणी भक्तांसाठी या ठिकाणी तयार करावं. भक्तांना पुन्हा चांगलं या ठिकाणी येऊन ते पाहता येईल. आणि पुन्हा नवीन मंडळाने यावर्षी काहीतरी चांगलं हे केलं हे त्यांचं या ठिकाणी आनंद ते व्यक्त करतील. म्हणून आम्ही हा देखावा या ठिकाणी साकारला. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या ठिकाणी मेहनत घेतली. आणि आज बाप्पाच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा देखावा पूर्णपणे यशस्वी झालेला. आज रविवार आहे आणि भक्तांची अतूट गर्दी या ठिकाणी आपण पाहत आहात. उत्तरोत्तर भक्तगण या ठिकाणी भरपूर व्हिजिट करतायत आणि दर्शन घेत आहेत.
आणि हे पाहून खरंच खूप आनंद होतो. आम्हाला सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम करून खूप आनंद झाला. अजून पुढे जाणून घेऊया आपण. या ठिकाणी श्रीमान निलेश राऊत कोषाध्यक्ष आहे. सर, अजून काय सांगू इच्छिता तुम्ही तुमच्या या मंडळाबद्दल, या थीमबद्दल? थीममध्ये आम्ही श्रीराम हनुमान चरित्र जे आम्ही साकारलं आहे, यामध्ये हनुमानजीच्या जन्मापासनं तर श्रीरामाची भेट, हनुमानजीला ऋषीमुनींनी दिलेला श्राप, शनिदेवासोबत त्यांचं युद्ध, असे वेगवेगळे देखावे हनुमानजीचे म्हणजे जीवनचरित्रावरचं सर्व देखावे आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांना ते खूप आवडलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की गर्दी आज किती झालेली आहे. समोर पुन्हा 10 दिवस आमचा देखावा आहे. 19 तारखेला आमचा गणपती उठणार आहे. तोपर्यंत या नागपूरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या मंडळाला अवश्य भेट द्यावी. दरवर्षी देतातच, म्हणजे मंडळाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मंडळ हे एक छोट्या रोपट्याप्रमाणे होतं. आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि दरवर्षी 5 ते 6 लाख लोक भेट देतात. यावर्षीसुद्धा देतील असं मला वाटतं. धन्यवाद. खरंच खूप सुंदर सुरेख प्रस्तुती या ठिकाणी प्रतिकृती तुम्ही उभारलेली आहे. तर जाता जाता तुम्हा सगळ्यांचा साथ आम्हाला मिळाला त्याबद्दल मनपूर्वक आभार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर कसं वाटलं मित्रांनो? आज आपण काय बघितलं माहिती आहे तुम्हाला? आपण अंजनेंद्री पर्वतावर विराजमान महावीर हनुमान यांचा देखावा बघितलेला आहे आणि त्या देखाव्यानंतर ही सुंदर मनमोहक देखणी अशी मूर्ती बघितल्यावर, तिचं दर्शन केल्यावर, तिच्यासमोर नतमस्तक झाल्यावर जो आनंद मिळाला तो आनंद जगावेगळा आहे. खरंच आज भेंडे लेआउट या ठिकाणचा हा गणपती बघितल्यावर मन जे प्रसन्न झालेलं आहे मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु हा अनुभव, याची अनुभूती करायला, या अनुभवाची अनुभूती करायला तुम्हाला स्वतः परिवारासोबत या पंडालला दर्शन द्यावं लागेल. या पंडालला येऊन या मूर्तीचं दर्शन घ्यावं लागेल. इथल्या देखण्या स्वरूपाचं हे मंडप जे तुम्ही बघतायत यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार ही सुंदर सुरेख मूर्ती आणि खरंच माझ्यासारखं तुमचंही मन प्रसन्न होणार. तर मित्रांनो, दर्शनाला येत आहे ना? तर चला आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपूया. उद्या पुन्हा नागपूरच्या एका सुप्रसिद्ध पंडालला भेट देऊया आणि तिथले सुद्धा देखावे पाहूया, तिथली सुद्धा सुंदर सुरेख देखणी मूर्ती बघूया आणि हा उत्सव सोबत साजरा करूया. तिथे सुद्धा पुन्हा एकदा प्रश्नमंजुषा घेऊन येणार आम्ही आणि भरपूर सारे गिफ्ट तुम्हाला वाटणार. तर चला मित्रांनो, या ठिकाणी तुमचा अँकर विनोद रजा घेतो आहे आणि तुम्ही हा कार्यक्रम बघत राहा ज्याचं नाव आहे UCN आणि NMC प्रेझेंट्स बाप्पा मोरया, सोसायटी टी, चहा जसा असायला हवा, कीर्ती अगरबत्ती 12 प्रकारच्या सुगंधांमध्ये, हेल्थ पार्टनर डॉक्टर दिलीप डोनेकर, नेचुरोपैथी से कैंसर जैसी जटिल बीमारी का इलाज, मॉडर्न होम्योपैथी, द क्यूरेटिव लाइन्स ऑफ ट्रीटमेंट, ग्रूमिंग पार्टनर डॉक्टर हिताशाज हैप्पी होलिस्टिक स्किन क्लिनिक इन एसोसिएशन विद निराली कुकरीज एंड बेकरी इंस्टीट्यूट, 7 स्टार ओट्स, आपके घर की सुरक्षा का मजबूत साथी, गिफ्ट पार्टनर सुंदर कोकोनट बिस्किट, स्वाद ऐसा जगह है दिल पिघल जाए, एजुकेशन पार्टनर सिम्बोसिस सेंटर फॉर स्किल डेवलपमेंट and channel partner ABP माझा, channel number 271. Thank you very much. गणेश उत्सव सण आहे खास. या गणेश चतुर्थीला धरू ध्यास. बाप्पाची मूर्ती फक्त शाळू मातीची. निर्माल्य विसर्जना करता एकच नियम, घन कचरा वर्गीकरण आणि विसर्जना करता फक्त कृत्रिम टाक्याचा वापर. कारण पर्यावरण पूरक करू आरार तेव्हाच होईल बाप्पाचा आनंदी निवास. गणेश मूर्ती किंवा निर्माल्य विसर्जन नैसर्गिक संसाधनांमध्ये करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागपूर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ जारी. Symbiosis Center for Skill Development. Admissions open for certificate courses. Courses available: laptop, mobile, CCTV repairing and home automation, English communication, spoken English and drafting, beauty and grooming, makeup, hairstyling. Symbiosis Vathoda, Nagpur. Visit or call on
घर की सुरक्षा की अब छोड़ो फिक्र और ले आओ 7 स्टार डोर्स। ये है 100% टर्माइट प्रूफ, फायर रेजिस्टेंट और मॉइस्चर प्रूफ स्टील डोर्स जो आपके घर को रखे सुरक्षित। साथ ही ये है इजी टू क्लीन विद अ वाइड रेंज लाइक सिंगल डोर, डबल डोर, ट्विन डोर एंड मच मोर, जहां सुंदरता मिले मजबूती से। 7 स्टार डोर्स। आप अपनी हेल्थ को सजा ही तो देते हैं जब बिस्किट के नाम पे ऑर्डिनरी मारी खाते हैं। इसीलिए सुंदर जैगी मारी, इसमें समाई है गुड़ और गेहूं की खूबियां सारी। हेल्थ को मजा दो, सजा नहीं। शुभ कार्य की शुरुआत होगी अच्छी जब मौर्य कपूर से मनोकामना करेंगे सच्ची। सभी गणेश भक्तों को अनंत चतुर्दशी की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक अजय कपूर वाला द्वारा निर्मित मौर्य कपूर 100% शुद्ध कपूर। शुद्धता ऐसी जिसकी महक है भरोसे की। मस्ता साथ इतवारी नागपुर। नेचुरोपैथी और आयुर्वेद है हर जटिल बीमारी का इलाज। अगर आप है कैंसर से परेशान तो आइए डॉक्टर दिलीप डोनेकर के नेचुरोपैथी एंड कैंसर केयर सेंटर, जहां आयुर्वेद और नेचुरोपैथी की प्राकृतिक दवाइयों से किया जाएगा आपके कैंसर का इलाज, जो देगा आपको हर तकलीफ से निजात। डॉक्टर दिलीप डोनेकर नेचुरोपैथी एंड कैंसर केयर सेंटर। कॉन्टैक्ट 9699866137। खूबसूरती की पहचान त्वचा हो आपकी जानदार। डॉक्टर हिताशा स्किन क्लिनिक, जहां एक्ने, स्कार्स, डार्क स्पॉट्स के साथ स्किन ब्राइटनिंग, वेट लॉस, लेजर हेयर रिमूवल जैसी सभी ट्रीटमेंट्स जो बनाए आपकी अलग पहचान। हिताशा स्किन क्लिनिक। कीर्ती प्रीमियम अगरबत्ती, अभंगाचे तरंगाची अनुभूती। कीर्ती प्रीमियम अगरबत्ती आता 12 प्रकारच्या सुगंधात उपलब्ध। कीर्ती प्रीमियम अगरबत्ती, संत जनांचे कीर्तनांची अनुभूती। कीर्ती प्रीमियम अगरबत्ती आता 12 प्रकारच्या सुगंधात उपलब्ध। मॉडर्न होम्योपैथी मल्टी स्पेशलिटी रिसर्च एंड ट्रीटमेंट सेंटर से करे इलाज और जानलेवा बीमारियां जैसे कैंसर, किडनी फेलियर, लीवर सिरोसिस, इन पर करे मात। मॉडर्न होम्योपैथी के संस्थापक MD होम्योपैथी डॉक्टर विजय कुमार माने इनसे समझे जानलेवा बीमारियों से कैसे जीते जीवन की जंग। आरोग्य का मॉडर्न युग हर रविवार और गुरुवार शाम 8:30 बजे सिर्फ UC न्यूज पर। क्या आप बनना चाहते हो एक परफेक्ट पेस्ट्री शेफ? ज्वाइन कीजिए निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट, जहां मिलेगा 25th एनिवर्सरी ऑफर कोर्स पे फ्लैट 25% डिस्काउंट। एक परफेक्ट पेस्ट्री शेफ और वो भी 100% एग फ्री कोर्स के साथ। डिप्लोमा इन प्रोफेशनल पेस्ट्रीज एंड बेकरी क्राफ्ट, स्किल ट्रेनिंग, असेसमेंट, प्लेसमेंट जैसी सभी चीजें। अभी ज्वाइन कीजिए निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट, टेकड़ी रोड, सदर, नागपुर। छोटे हथियार डाल दे, आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए।